जरांगे पाटलांच्या म्हणण्यानुसार की कुणबी मराठा आणि मराठा काही फरक नाहीये? नाही, हे शक्य नाही आणि म्हणून ओबीसी सावध झालेत, तेही एकत्र आलेत आणि ते विरोध करतायत. की जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आता जी मागणी केली जाते सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, की खुद्द अजितदादा म्हणाले एकदा की एकीकडे आपण म्हणतो की आम्ही सगळ्या मागासवर्गीय आम्हाला सगळ्यांना द्या, पण लग्न करताना मात्र अक्करमाशी आणि कडू आणि कुठे कुठे फरक आणले जातात. की टिकेल असं आरक्षण म्हणजे काय? ते तत्वतः राज्य देऊ शकतं. मग तमिळनाडूमध्ये 69% पर्यंत आरक्षण पोहोचलेलं आहे. महाराष्ट्र आपण तामिळनाडू पॅटर्न म्हणूया. आता ओबीसी मध्ये जायचंय तर आपल्याला महाराष्ट्रात काय करावं लागेल? नाही, त्यांचं म्हणणे की त्यात फॉल्ट आहेत, त्या देता येणार नाही. त्यांच्याच म्हणण्यानुसार ते फॉल्ट फक्त 1 ते 1.5% आहेत. कारण ओबीसी आरक्षण हे मुळात सुरत जगात नव्हतं, ते नंतरच्या काळात लढून मिळालेलं आहे. त्यात जर मराठा समाज आला तर मग तो आपल्या सगळ्यांना बाहेर काढेल. पण खानदानी मराठा समाज हा नावाचा प्रकार आहेच की, आणि तो त्याच्या जगातच आहे. तो सरळ सांगतो की आम्हाला आरक्षण नकोच आहे. पॉलिटिकल पार्ट्या सांगतात आम्ही पण देऊ, सगळ्यांना हाच म्हणायचा आहे, कारण प्रत्येकाला मराठा समाजाचं वोटिंग हवं आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांप्रती निष्ठा आहे का? ती कितपत आहे का? ती निष्ठा ठेवायचीच नाहीये, पण आरक्षण मात्र आम्हाला हवं आहे.